घोसरवाडात 5वी ते 7वी वर्गाच्या वादातून रणधुमाळी, पोलिसांचा लाठीमार, घोसरवाडात खदखद। घोसरवाड येथे जिल्हा परिषद शाळेतील 5वी ते 7वी वर्ग बंद करण्यावरून शाळा व्यवस्थापन समिती आणि सामान्य नागरिक एकमेकांना भिडले, बाचाबाची झाली आणि प्रचंड हाणामारीही झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीमार केला आणि जमाव पांगले। जिल्हा परिषद शाळा मोडू देणार नाही असा संताप सामान्य जनतेने व्यक्त केला। दिवसभर घोसरवाडमध्ये खदखद कायम होती। घोसरवाड येथे जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत। त्याचबरोबर याच गावात एक खाजगी हायस्कूलही आहे। खाजगी हायस्कूलमध्ये 5वी ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी यावेत यासाठी जिल्हा परिषद शाळेतील 5वी ते 7वी पर्यंतचे वर्ग बंद करण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापन समितीनेच केल्याचे निदर्शनास आल्याने सामान्य जनतेतून मोठा उठाव झाला। सामान्य जनता रस्त्यावर उतरली। आमची पोरं शाहू महाराजांच्या जिल्हा परिषद शाळेतच शिकणार, शाळा कोण बंद करतोय बघतो असा संताप या नागरिकांनी व्यक्त केला। याच वेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरिक एकमेकांना भिडले, बाचाबाची झाली आणि बघता बघता हाणामारीला सुरुवात झाली। घटनेतील तीव्रता लक्षात घेऊन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलीस अधिकारी प्रेमकुमार केदार आणि त्यांच्या सहकार्यांनी जमावास सौम्य लाठीमार केला। केदार यांनी शाळा व्यवस्थापन समितीला योग्य त्या सूचना दिल्या। प्रकरण वरून निवळले, मात्र दिवसभर घोसरवाडमध्ये खदखद कायम होती। संतापाचा भडका कधी उडेल हे मात्र सांगणे अवघड बनले होते। महानकारी न्यूजसाठी घोसरवाडहून मोहन जमादार। पहिली ते 7वी प्राथमिक मराठी शाळा शासकीय असली पाहिजे। शासकीय शाळेमध्ये मुलांना शिस्त लागते, अंगाला वळण लागते। जर माध्यमिक याच्यामध्ये मुलं जरी गेली त्यांना बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा त्यांच्या अंगात येतोय। त्यामुळे आमच्या गावच्या वतीनं, गावच्या नागरिकांच्या वतीनं व गावच्या पालकांच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की 1ली ते 7वी शाळा राहिली पाहिजे आणि शिक्षकांच्या वरती दबाव आणून ठराव करून कमिटीने जे ठराव करून घेतला आणि त्या दमदाटीमुळे हे प्रकार या ठिकाणी एका खाजगी संस्थेनं घोसरवाडच्या शिक्षण संस्थेवरती, प्राथमिक शाळेवरती गडांतर आणून इथली मुलं आपल्या संस्थेत नेण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही पालक सगळे एका ठिकाणी आले। म्हणजे प्राथमिक शाळा तुटू नये आणि खाजगी शाळा बंद पडाव्यात ही तुमची इच्छा आहे। जे शिक्षण मिळणार आहे ते महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं असणार आहे। त्यासाठी तुम्ही पालकाने या ठिकाणी आज असं सांगितलंय की प्राथमिक शाळेला आमच्या कोणी कुलूप घालायचं नाही आणि पालक आम्ही तयार आहोत, आमची मुलं आमच्या प्राथमिक शाळेतच पाठवणार। माझा मुलगा इथं 6वीला आहे, पण काय मला असं समजलं की आज शाळा कुलप घालणार आहेत। त्यासाठी आम्ही इथं आलो, पण इथे आरेरावी दादागिरी आणि प्रशासकीयच्या काही माणसांनी धरून आमच्याच मुलांनी जे मागासवर्गीय आहेत त्यांना मारहाण करण्याचा प्रकार आणि मुलांची शाळा बंद करतो, कुलप घालतो। पण इथं जर मागासवर्गीय मुलं शिकत असतील, शाहू महाराज चालू केलेल्या संस्था जरी बंद करत असतील तर सामान्य नागरिका बनण्यापेक्षा आमच्यासारख्याच काही लहान मुलांच्या वरने आणि आमच्या म्हणजे लहान बालकांच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे आणि शाळा जर बंद झाल्या तर आम्ही कुठे शिकवायचं? म्हणजे सध्या महाराष्ट्र सरकार मुलांच्यासाठी खाऊ देते, मुलांना पुस्तकं देते, शाळेत मिळत नाही हे देखील मला मान्य आहे। पण आमच्याच नागरिकांना दादा करतात दबावतंत्र टाकून ही जर शाळा शिकवतात, दुसऱ्या संस्था चालवत तर आम्हाला मान्य नाही। म्हणजे तुम्ही प्राथमिक शाळा शिकवणार म्हणजे शेवटपर्यंत राहणार। भले इथं आम्हाला आणि 4 मारा इंदा चालते, पण आम्ही इथं राहणार। नमस्ते, मी संभाजीराव राजा जाधव, मुख्याध्यापक कुमार विद्यामंदिर घोसरवाड। आज म्हणजे जे पालक आले होते किंवा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच किंवा घोसरवाड सरकारचे आले होते, त्याच वेळेला त्यांनी आम्हाला शनिवार असं फोन करून सांगितलं होतं की सर तुम्ही 5वी ते 7वीचे वर्ग बंद करा। मी त्यांना असं फोनवर सांगितलं होतं की मला 5वी ते 7वीचे वर्ग बंद करता येणार नाहीत। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर वर्ग बंद करणार असाल तर आम्ही 1ली ते 7वी पासूनचे वर्ग बंद करणार आहे, शाळेला टाळ ठोकणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रोसेस करा, मी माझ्या पद्धतीनं प्रोसेस करतो असं मी त्यांना सांगितलं होतं। त्याच्या पाठीचा उद्देश ह्याच होता त्यांचा होता की 5वी ते 7वीचे जर वर्ग बंद, प्राथमिक शाळेचे जर बंद पडले तर हायस्कूलला मुलं असेल, पण त्यांनाही आम्ही वेळोवेळी सांगून होतं की जर तुम्ही ही 5वी ते 7वीची मुलं जर इथं बंद केला
किंवा शाळा जर बंद पडला तर 100% ही मुलं तुमच्याकडे येणार काय. आज सुद्धा साहेब असं आहे की त्याबद्दल की तिथं त्यांची मुलं जी आहेत 6वीची किंवा इतर वर्गातली मुलं आहेत ती 7, 8 ते जवळजवळ 10 ते 12 मुलं हायस्कूलची आज दुसऱ्या शाळेमध्ये म्हणजे 13सारख्या ठिकाणी जातात. तिथं म्हणजे ती का जातात ह्याच्या पाठीमागे कारण तिथं गुणवत्ता असेल का हे मला माहिती नाही, पण आमच्या शाळेची गुणवत्ता आहे. या पहिल्याच दिवशी आमच्या शाळेची जवळजवळ 70 ते 80% मुलं उपस्थित होती. ह्याच्या पाठीमागे कारण असं की ती शैक्षणिक गुणवत्ताच आहे. त्यामुळे शिक्षकांनी गेल्या वर्षी श्रेणी असेल शाळा यावर्षी श्रेणीमध्ये येते. ह्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे, शिक्षकांनी उपक्रम वेगवेगळे राबवले, त्या राबवण्याचा परिणाम त्या मुलांच्या म्हणजे वाढवून ह्याच्यावर झाला, पटावर झाला. आज शाळा ही आमची श्रेणीमध्ये आहे, चांगली शाळा आहे. आणि त्यामुळं बऱ्याचशा पालकांचं, बहुतांशी पालकांचं मी म्हणतो की मराठी शाळेमध्येच माझी मुलं शिकावीत असं इथं पालकांचं आहे. आणि त्यामुळे हिने सांगितलं तर मला की यादी द्या, पण इथं 7वीपर्यंत शाळा असल्यामुळं मला त्याची यादी देता येत नाही. आता आमच्याकडे 8वीचा वर्ग नाही, त्यामुळे मी 8वीच्या वर्गाची यादी मी दिली आहे, पण 5वी ते 7वीपर्यंतची यादी मी देऊ शकत नाही.